मूर्खा जवळ राहू नका, आपणा सारखे करीती उपदेशही मूर्खाणाम प्रकोपाय न शांते. मूर्खांना जर उपदेश केला ना, प्रकोपाय राग येतो त्यांना. ज्यांना ज्यांना उपदेश. एका ज्योतिषीने भविष्यवाणी केली की उद्या 1 ते 2च्या दरम्यान पाऊस पडणार आहे, त्यात माणसं वेडे होतील. स्वामीजींचा दृष्टांत आहे आमच्या. 1 ते 2च्या दरम्यान पाऊस पडेल, त्या पावसात फिरू नका, माणसं वेडी होतील. माणसं आत्तासारखे काय करणार आहे करोना, काय करणे करोना, ते तर गेले, पाठीमागं रोना. ऐकलं नाही लोकांनी. पाऊस पडला, निघले माणसं. ते पाणी पडलं तासाभरात, काय त्याच्यामध्ये वातावरण खराब असेल, सगळे लोक वेडे झाले. ते नाचत नाचत राजवाडे पुढे आले. प्रधान आणि राजा म्हणला, आपण नाचायला सुरुवात करा. जर आपण नाही नाचलो तर हे इडे आपल्याला मारून टाकतील. नाही कळालं? राजा आणि प्रधान वेडे नसताना वेड्यात राहण्यासाठी खोटं खोटं का होईना पण नाचावं लागतं. हे सगळे वेडे झालेले आहेत. सांगायचं कुणाला ज्ञान हे पण महत्वाचं आहे. वेडे झालेल्या लोकांमध्ये ज्ञान सांगून काय फायदा आहे? आणि पटत नाही त्यांना. एक पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे, खूप सुंदर कथा आहे त्यामध्ये. आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे, माकड चाळे फार प्रसिद्ध आहेत. आणि चिमणीचं घर, जे घर असतं ना सुगरण, किती सुंदर असतं पावसामध्ये. निसर्गाने किती सुंदर बनवायचं ज्ञान दिलेलं आहे. मग ते सुगरणीचा जो खोपा असतो, घर असतं, त्यात बसलेली चिमणी शेजारी पावसातलं माकड कुडकुडत होतं, पाऊस पडत होता. विनाकारण चिमणीला वाटलं थोडे 2 शब्द सांगावेत. असं कधी करू नका बरं का ज्ञानेश्वरी ऐकून. कोणालाही ज्ञान सांगू नका, फजिती होते. ते चिमणीला वाटलं सांगावे जरा 2 शब्द. तिने सांगितलं, अरे मला हात नाही आहेत, मी चोचीने एवढं सुंदर घर बनवलेत, तू माणसासारखा दिसतो. माणूस नाही, असे बरेचसे माणसं जे माणसासारखे दिसतात, माणसं नसतात, ते त्यांना माणूस समजणं आपला मूर्खपणा आहे, नंतर कळतं. संस्कृतमध्ये एक कथा आहे ती, दृश्यसे पुरुषाकृती. तुझं जे रूप आहे ना, पुरुषाकृती, हात पाय आहेत, त्याला हिंदीमध्ये फार सुंदर बनवलेले आहेत. हाथ है पाय है आदमी जैसी काया, इतने दिन गमाया झोपडा भी नहीं बनाया. चिमणी सांगते. बरं कुणाला? माकडाला अधिकारी पाहिजे ना कुणाला सांगावं. त्याला राग आला. एक तर त्याला थंडी वाजत होती, पाऊस पडत होता, कुडकुडत होतं. राग आला आणि त्याने चिमणीचं झोपडंच तोडून टाकलं. मी जसा आहे तसा मूर्खाच्या शेजारी राहू नका, मूर्खा जवळ राहू नका, आपणा सारखे करीती. तात्काळ उघड्यावर पडली चिमणी. उपदेशही मूर्खाणाम प्रकोपाय न शांते. मूर्खांना जर उपदेश केला ना, प्रकोपाय राग येतो त्यांना. ज्यांना ज्यांना उपदेशाचा राग येतो ते मूर्ख आहेत किंवा माकड आहेत, ते तुमच्या सोयीप्रमाणे समजून घ्या. उपदेशही मूर्खाणाम प्रकोपाय न शांते. कोणालाही उपदेश करू नका. आता भिल्ल लोक ते. अर्जुन त्यांना सांगतो, मी विश्वरूप पाहिले, मी युवराज आहेत. त्या मुलं 12-13 वर्षाची मुलं असतील, कुमार म्हणून वर्णन केलेले आहेत. अहो त्याला मारायला सुरुवात केली अर्जुनाला. ज्यांची गीता आहे त्यांना मारायला सुरुवात केली. यांनी ते धनुष्य काढायला सुरुवात केली. धनुष्याच्या हाताने 2 तुकडे केले. मंत्र आठवेना, शक्ती आठवेना, अस्त्र नाही, शस्त्र नाही, काही नाही, सगळं लुटलं. आणि पायी अर्जुनाला पाठवलं. जिवंत ठेवलं हे अर्जुनाचं नशीब. एकटा मोकळा वारकरी झालेला अर्जुन
हस्तिनापूरमध्ये येतो. मला पुढचं फार महत्त्वाचं सांगायचं आहे बरं का. घरी व्यास आलेले होते, महर्षी व्यास. हा घरात गेला, दर्शन घेतलं. पूर्ण अर्जुन काळा पडलेला होता, निस्तेज होता. निस्तेज. अपमान झालेल्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज राहत नाही. पुण्य नसल्यामुळं चेहरा तेजस्वी दिसत नाही. पाप चेहऱ्यावर उमटून दिसतं, अपमान उमटून दिसतो. महर्षी व्यास म्हणतात, अर्जुना काय पाप केलंस तू? कुठे अपमान झाला? नर असणारा तू आज सुकलेला दिसतो, काळा दिसतो. आणि मग तू आपली व्यथा सांगतो, माझा असा असा अपमान झाला. महर्षी व्यास म्हणतात, जग सोडायची वेळ असते. त्या वेळेत जर जग सोडलं तर सन्मान राहतो. जास्त जगलं ना, शेजार पाजारच्या सहित घराचे म्हणतात, लवकर मृत्यू यावा हो, यांना फार त्रास होतो, आम्हाला देखवत नाहीत. असं आहे का ते? म्हाताऱ्या माणसाला जर लवकर मृत्यू नाही आला ना, म्हणती हा म्हातारा शब्द फार गोड आहेत. शेजारचे पाजारचे माणसात लवकर जाणार नाही, शनवल्याशिवाय जाणार नाही. अपमान होतो. आणि तो जो शब्द आहे त्या ठिकाणचा, भगवंत निघून गेले, आतापर्यंत तुम्ही का थांबले, त्याची शिक्षा आहे. महर्षी व्यास म्हणतात, कालो भव्याय भूतानाम. भिल्लाने अपमान नाही केला तुमचा अर्जुना. महाभारतात एका बाजूला 11 क्षोणी सेना, एकटा तू जिंकलेला माणूस. लुटारू कुठं तुझा अपमान करू शकत होते का? काय त्यांच्या बाजूने होता, एकटा असताना 11 क्षोणी सेना जिंकल्या. आज काळ लुटारूच्या बाजूनी आहेत, तुला पराभव पत्करावा लागला. काळ बदलण्याच्या अगोदर जग सोडून जा. म्हणून जुन्या काळामध्ये जे राजे होते ना, जास्त दिवस राज्य करत नव्हते. हिमालय हे राजा लोकांचं निवासस्थान होतं. मुलाला राज्य सोपवायचे आणि हिमालयात निघून जायचे. नाही कळालं? मी तुमच्यासाठी सांगतोय, इतका संसार करू नका की मृत्यू सुद्धा तुमच्यासाठी घरच्या लोकांना मागावा लागेल. नवसीये होती इतरे निधनी माझ्या, ही ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. माझं निधन व्हावं म्हणून लोक नवस करतील. नवसीये होती इतरे निधनी माझ्या, माझ्या मरण्यासाठी लोक नवस करतील. इतकं वाईट जीवन जगू नका, लवकर उरका. मग हातात नाहीये जाणं, इच्छा तर करा. पहिल्यांदा इच्छा तर करा. आणि हातात नाही असं म्हणू नका. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा पाहिजे तेव्हा मरण प्राप्त होतं. याचं जगातलं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे साधू संतांचं. पाहिजे तेव्हा देह ठेवतात. आणि देह ठेवण्याची पद्धत ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. झाकलीये घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. झाकलीये घटीचा दिवा, जुन्या काळातला दृष्टांत आहे. वीज नव्हती तेव्हा. घरातला दिवा जर मालवायचा असेल तर फुंकत नव्हते लोक. संस्कृती होती दिवा मालवू नये म्हणून. मग काय करायचे, त्याच्यावर टोपलं टाकायचे दिव्यावर. आतला दिवा कधी मालवला कळत नव्हता. ज्ञानोबाराय म्हणतात, झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी, शरीर ठेवतो. याला परमार्थ नाही. होत नाही असं म्हणूच नका. फक्त हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सगळं तुमच्या हातामध्ये येईल. पुण्याची गणना. पुण्य जर तुमचं तयार झालं ना, पाहिजे ते मिळतं. रिद्धी सिद्धी मिळते. शरीर केव्हा ठेवायचं तेव्हा मिळतं. तुम्ही जे ठरवाल ते मिळत होतं जगामध्ये.
म्हणजे पांडव आहे ज्यांच्याबद्दल बोलतो, एक जागा त्यांची आहे, वेळेच्या आत गेलं पाहिजेत. आणि दुसरी जागा अशी पुण्याचा साठा पाहिजेत. आणि सगळे पांडव एका संकेतामध्ये स्वर्गारोहणला गेले. स्वर्गारोहण कळलं का तुम्हाला? आता या जगात जगायचं नाही, परमात्मा पाठीशी राहिलेला नाही. पाचीच्या पांडव परीक्षितीला राज्य देतात आणि निघून जातात. लवकर नाही, धडा मिळाल्यामुळे निघून जातात. धडा मिळेपर्यंत धड ठेवू नका बरं का. फार सुंदर आहेत. आणि मग ते सांगतात पांडव गेले. पण गेले कधी? देव जीवनात राहिला नाही म्हणून ही अवस्था आहे. ही विसरू नका, याच्यासाठी सांगितलं. का पांडव गेले? देव निघून गेला जीवनातला. देव निजधामाला गेले तरी तुम्ही राज्य करताय. मार नाही पडणार तर काय पडेल? लुटले जाणार नाही तर काय पडेल? हा, जोपर्यंत देव आहेत तोपर्यंत तुमच्या घरी आहेत. ह्या व्यासांच्या, आणि ज्याला संकेतात्मक भाषा कळाली त्याला ग्रंथ वाचण्याचे एक शब्द आहेत, असं कर. नाही कळालं? एक शब्द आहेत, असं कर. ते कळणं गरजेचं. त्याला खून म्हणतात. आणि माऊली आपलं नाव घेऊन सांगतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. संकेत ओळखा. फार अभ्यास करू नका, फार डोक्याचा गोविंदा करू नका, फार त्रास देऊ नका डोक्याला. द्वारकेचा राणा आहे पांडवा घरी दुःखाच्या काळात. हा, याच्यासाठी मी सगळं सांगितलं. कधी? दुःखाच्या काळात पांडवा घरी. एरवी नाही, राज्य आले की तो निघून जातो. जर जाऊ वाटत नसेल तर एकच उपाय, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत आपल्याला. किती दिवस अभ्यास करायचा, किती अभ्यास करायचा, कोणाचा अभ्यास करायचा. म्हणून शास्त्राचा अभ्यास न करता ज्ञानियाचे द्वार आराधिती. विषय लक्षात ठेवा. ज्ञानियाचे द्वार आराधिती. सेवा नाही, आराधिती. कशा पद्धतीने आराधन आहेत? अतिशय सुंदर सांगतात. तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षिता आपुले, तीही सांगितले पुसिले. हा एक टप्पा आहे. आणि दुसरा टप्पा आहे विश्वासाचा.